सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। राणेच्या पक्षात असतात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात, हा राणेंचा इतिहास आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर केली आहे। नारायण राणेंचा पराभव करून कोकणातील जनता राणेंना कायमस्वरूपी मुंबईला पाठवेल असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय। पाहुयात काय म्हणाले वैभव नाईक। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्धवजी यांनी हा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेना भाजपच्या उमेदवार विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे यासाठी आपापल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण या संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी संबोधित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान होण्यासाठी या ठिकाणी एकच दिलाने या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी आहेत। आम्ही एकत्र घेऊन या पुढच्या काळामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवणार आहोत आणि निश्चितपणे खासदार विनायक राऊत यांचा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होईल। काय तथ्य म्हणण्यापेक्षा आज कणकवलीतील मेळावा, कुडाळातील मेळावा आणि आता होणारा सावंतवाडी मेळावा या तिन्ही मेळाव्याच्या क्लिप आणि त्याच्या फोटो त्या ठिकाणी त्यांनी बघावेत, म्हणजे त्यांना या ठिकाणी निश्चित कळेल की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती अभेद आहे। खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवारांना कोणी पाठिंबा न देता पक्षाच्या भूमिकेवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठाम आहेत आणि ते सगळ्यांनी एक दिलाने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे एक दिलाने या ठिकाणी काम करतील। कोणी या ठिकाणी गैरसमज पसरवण्याचा किती प्रयत्न केला तरी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्यात एक दिले नाही या ठिकाणी राऊतसाहेबांना निवडून आणणार आहेत। खरं तर राणे हे पदासाठी लाचार झालेले असतात, प्रत्येक पदासाठी ते कोणाच्या कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात हे आपण वेळोवेळी या ठिकाणी बघितलं आहे। राणे एकीकडे काँग्रेस शिवसेना सगळी सत्ता या ठिकाणी उपभोगली, आता भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून सुद्धा या ठिकाणी पद भोगत आहेत आणि त्या ज्या पक्षावर असतात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात असा राणेंचा इतिहास आहे। त्यामुळे हे काही नवीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी नाही आहे। त्यामुळे निश्चितपणे ज्याप्रमाणे दीपकभाई म्हटले त्याप्रमाणे राणे निश्चित करणार नाहीत आणि राणे या निवडणुकीमध्ये राणेंच्या पुत्राचा पराभव हे लाखोच्या मताने या ठिकाणी होईल आणि तेव्हाच राणे खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार होतील आणि त्याची आम्ही वाट बघत आहोत।